नमस्कार मंडळी. ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल, 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल, 4 ऑगस्टला बुध कर्क राशीत प्रवेश करेल आणि 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. तर या 4 ग्रहांच्या परिवर्तनाने आपल्या राशीवर त्याचा काय परिणाम होतो जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशीचे ऑगस्ट 2026चे मासिक राशी भविष्य पाहू. मेष रास. 9 ऑगस्टला उच्चीचा गुरुचा उदय आणि 17 ऑगस्टला सूर्याचे स्वराशीत होणारे आगमन तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल. नोकरीत मोठी प्रगती आणि जबाबदाऱ्या मिळतील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. व्यवसायातून अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. घरात एखादे शुभ कार्य किंवा मंगल सोहळा संपन्न होईल. नात्यामध्ये नवा उत्साह राहील. 7:30चा पहिला टप्पा सुरू असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांततेसाठी ध्यान वगैरे केलं तर उत्तम. वृषभ रास. मंगळ आणि हर्षल तुमच्याच राशीत असल्यामुळे कामाचा वेग वाढेल. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. मात्र सहकाऱ्यांशी वाद करणे शक्यतो टाळा. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदीचे बेत आखू शकाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदारासोबत संवाद सुधारल्यास नात्यात गोडवा येईल. डोळ्यांचे विकार किंवा उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. मिथुन रास. 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास आणि ऊर्जा ठासून भरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ उत्तम आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजनात शिस्त ठेवा. भाऊ बहिणींचे संपूर्ण सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज होण्याची शक्यता आहे, संयम ठेवा. वाहन चालवताना किंवा घाई गडबडीत काम करताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेसेज करू शकता. मी 24 तासात त्याचं उत्तर नक्की देईल. धन्यवाद.